न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। 12.5% परतावा, भूखंड वाटपात मोठा घोटाळा, भूमिपुत्रांना डावलून दलालांना लाभ, 5व्या दिवशी उपोषण सुरू। पिंपरी चिंचवड परिसरात भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार 12.5% परतावा भूखंड त्याच गावात उपलब्धतेनुसार देणे अनिवार्य असताना या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे। भूमिपुत्रांना डावलून व्यापारी आणि दलालांच्या पसंतीनुसार भूखंड वाटप होत असल्याचा दावा करत आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। वाकड येथे जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना परतावा भूखंड वाकडमधील उपलब्ध जागेत देणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचे सांगण्यात आले आहे। विशेष म्हणजे भोसरी, मोशी आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात जागा उपलब्ध असताना काही लाभार्थ्यांना वाकडमधील मोक्याच्या ठिकाणी भूखंड देण्यात आल्याचा आरोप आहे। भोसरी आणि वाकड येथील रेडी रेकनर दर आणि बाजारभावात मोठी तफावत असताना असे वाटप कोणत्या निकषांवर झाले याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। दिनांक 15 सप्टेंबर 1993च्या शासन निर्णयानुसार न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असलेल्या जमिनींबाबत विनाअट केस मागे घेतल्याशिवाय परतावा भूखंड देता येत नाही। तसेच नुकसान भरपाई मिळालेल्यांनाच भूखंड देणे बंधनकारक आहे। मात्र या अटींचे उल्लंघन करून काही ठिकाणी बेकायदेशीर प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कथित अन्यायाविरोधात पिंपरी चिंचवड नवीन नगर विकास प्राधिकरणात विरोधात जाहीर उपोषण सुरू असून आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। आज 5 दिवस झाले आहेत तुम्ही उपोषणाला बसला आहेत, नेमकी काय विषय? नमस्कार, मी ज्ञानेश्वर संपत कसपटे। वाकड येथील आमची वडिलोपार्जित जमीन ही 1984 साली प्राधिकरणामध्ये संपादित झाली। तर त्या संपादित जमिनीच्या बदल्यात 12.5% परतावा मिळतो। तर तो परतावा मिळण्यासाठी आम्ही 2025 सप्टेंबर 13 सप्टेंबर 2025 रोजी इथं सगळं पेपर दाखल केलेले आहेत, परंतु आज तक त्याच्यावरती धीम्या गतीने कारवाई चाललेली आहे। आणि आमच्या नंतर ज्यांचे प्रस्ताव दाखल झाले आणि त्यांना अलॉट झाले आमच्या इथं, तर त्याबद्दलचं आणि जो गैरप्रकार चाललाय ह्यांचा PMRD प्रशासनाचा, की संबंधित म्हणजे शासनाचा निर्णय असा आहे की ज्या गावात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत त्या गावामध्ये त्यांना त्यांचा परतावा मिळावा। जर त्या ठिकाणी कुठल्या सामाजिक कारणांसाठी जर त्या जमिनींचं वाटप झालेलं असेल आणि तिथं जमीन शिल्लक नसेल तर इतर शेजारच्या गावात देण्यात यावा, असा निर्णय असताना शासनाने हा निर्णय योग्य घेतलेला आहे, पण प्रशासन म्हणून हे त्याचं पालन नीट करत नाहीयेत। ज्या दिवशी तुम्ही उपोषणाला बसले होते त्या दिवशी तुम्ही काही PMRDच्या अधिकाऱ्याला भेटला होतात का, आणि भेट झाल्याच्या नंतर त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलंय? आम्ही 18 तारखेला ज्या वेळेला इथं बसलो तर त्यावेळेला सहआयुक्त आहेत मेहता मॅडम म्हणून, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं। त्यांच्याकडे गेल्यानंतर आमचे बंधू आम्ही सगळे एकत्र गेलो। त्यांनी आम्हाला हेच तुमच्या त्रुटी हे ते सांगायला सुरुवात केली, परंतु आमची मागणी वेगळी आहे। आमच्या त्रुटी आम्ही आज म्हणतच नाही की आज आम्हाला त्या त्रुटी असताना आमचा एक विषय काय आहे याच्यामधला, की ज्या शासन निर्णयाची पायमल्ली तुम्ही करता ती करू नये म्हणून हे उपोषण करतोय आम्ही। आणि राहिलं मग आमच्या याच्यात, तर त्या शासन निर्णयानुसार जर स्थानिक भूमिपुत्रांना तिथं देण्यात येणार आहे तर त्यांचं राखीव ठेवून यांनी त्याची बाकीचं जे काही करायचं ते करावं। तर आता आज 5 दिवस झाले आता हे बोलल्यानंतर त्या उत्तर होत्या, त्या म्हटल्या आम्हाला वरिष्ठांशी बोलावं लागेल। वरिष्ठांशी बोलून अजूनही त्यांनी आमच्याकडे गेल्या 4 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही। एकंदरीत काय वाटतंय की आज 5 दिवस झालेत, 5 दिवसामध्ये पण तुमच्या त्रुटी असतील किंवा असेल आताच्या घडीला जर आपण बघितलं तर ज्या काही सुट्ट्या आल्या होत्या 4-5 दिवस, उद्या सकाळी बोलवून घेतील असं काय नाही वाटत, कारण गेंड्याच्या कताडीचे येते ते आल्यानंतर म्हणजे शुक्रवारी हे आले, आमच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ते गेले होते, पण ह्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तर म्हणजे कुठलंही स्वतःच्या अंगावर न येऊन देण्याची उत्तरं देत, म्हणजे कुठला तोडगा इथून गेले तर साधे थांबले नाही। प्रशासनाची लोक जे जातात, आयुक्त जातात, सहआयुक्त जातात, तर साधं इथे येऊन भेटत नाहीये। PMRDच्या आयुक्तांची तुमची भेट झालेली नाही का? नाही, अजिबात नाही। तुम्ही भेटायचं सोमवारी भेटू शकता असं काही? ते भेटतच नाहीये, तो वेळच देत नाहीये त्यांना। काही नागरिकांचं पडलेलं नाहीये, प्युअर कमर्शियल काम चाललेलं आहे त्यांना। लाभ त्यांना फक्त बिल्डर व्यापारी ह्यांना भेटायला वेळ आहे। मी समीर बबन कसपटे। आमच्या इथं जे जमिनी प्रशासनाने दुसऱ्यांना अलॉट केलेल्या आहेत
त्यांनी तिथं ताबा मारून पत्राशेड वगैरे सगळं मारलेलं आहे. आमच्या जमिनी दुसऱ्याला दिल्यात, आम्हाला डावलून दिलेले आहेत. त्यांनी आमच्यासाठी आधी राखीव ठेवावा आणि नंतर दुसऱ्याला द्यावा. आम्ही 4 दिवस झाले इथं उपोषणाला बसले, आज 5वा दिवस आहे. आम्ही अन्न पाणी फक्त पाणी घेतोय. आम्ही दोघं भाऊ इथं बसलोय. त्यांच्याकडून कुठली अशी इथे येऊन चौकशी होत नाहीये की बाबा बसले त्यांच्या मागण्या काय आहेत. योगेश म्हस्के सर इथे येऊन पाहत पण नाहीये की काय. जर त्यांनी आमची 2 दिवसात दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलन अजून तीव्र प्रकारे करू. याची दखल त्यांनी घ्यावी, एवढीच आमची मागणी. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.